संदर्भामध्ये माझी भूमिका मांडायला मी आलोय. उपोषण करणं हा उपोषणकर्त्यांचा अधिकार आहे. लोकशाहीनं तो अधिकार दिलाय. परंतु इथं ज्या पद्धतीनं लोकांना सांगितलं जात आहे की संक गावावरती अन्याय करतोय गोपीचंद पडळकर, संक गावाला दुजाभाव दिला जातोय, अशा पद्धतीचं गढूळ वातावरण हे गेल्या 5 दिवसापासून सुरू आहे. आई वडिलांना समजा 5 मुलं आहेत, तर आई वडिलांना 5च्या 5 मुलं सारखीच असतात. 5 मुलांना न्याय देण्याची भूमिका आई वडील घेतात. कुठल्याही मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी असला तर त्याला त्याच्या मतदारसंघातलं प्रत्येक गाव हे समानच असतं. कुठल्याही गावावरती अन्याय करायची भावना ही लोकप्रतिनिधीची असू शकत नाही. आणि त्यामुळे संघ आणि संघ परिसरातल्या लोकांना मी अत्यंत जबाबदारीने सांगतोय, संघचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय का? कशासाठी? संघ काय माझ्या मतदारसंघाचं गाव नाही का? संघ हा दुष्काळी पट्ट्यात आहे. अनेक अडचणींना संघ सामोरं जातोय. मग संघला दुजाभाव कशासाठी? कारण काय? मी लोकप्रतिनिधी झाल्याच्या नंतर संघला एक मोठं हॉस्पिटल व्हावं ही काय तुमची मागणी नव्हती. मी स्वतः प्रस्ताव देऊ, तो प्रस्ताव सिव्हिल सर्जनच्याकडून आता मंत्रालयात देऊन ठेवलाय आणि पुढच्या काही महिन्यांमध्ये एक चांगलं मोठं हॉस्पिटल आपण संघ मध्ये निर्माण करतोय, ज्याचा फायदा संघच्या परिसरातल्या सगळ्या लोकांना होईल. आजूबाजूचे पण कर्नाटकची जवळची लोक आहेत त्यांना इथं फायदा होईल. ते मोठं सेंटर आपण जत मध्ये स्थापन करतोय. त्यामुळे कोणाच्या काही मनामध्ये चिंता घेऊ नका. आता गोंदी अप्पर तहसीलदारांच्या बाबतीमध्ये माननीय महसूल मंत्री महोदयांना मी परवाच भेटलो. इथं बसायला जागा नाही. 18 एकराची जागा जी आपली आहे पलीकडं गावाच्या, एकच जागा आपल्याकडे शिल्लक आहे आणि त्या जागेमध्ये तहसील कार्यालय निर्माण व्हावं यासाठीची मागणी माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्याकडे केली आहे. त्याचा पाठपुरावा मी स्वतः करतोय. एक चांगली इमारत आणि जतला जेवढी कार्यालय आहेत ती सगळी कार्यालय आपल्या इथं झाली पाहिजेत अशी आपल्या सगळ्या लोकांची भावना आहे. आणि ती कार्यालय करण्यासाठी तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून मी स्वतः प्रयत्न करतोय. कुणाच्याही मनामध्ये कसलीही शंका करू नका. कारण इथं आपलं रजिस्टर ऑफिस होण्याची आवश्यकता आहे. इथं पुरवठा विभागाचं मागे आपण बैठक घेऊन इकडच्या लोकांना आपल्या जतला यावं लागत होतं. त्यांना इथं सगळ्या सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून सर्व सूचना दिलेल्या आहेत. अजून तहसीलदार मॅडमना स्वतःची गाडी नाही आपल्या सरकारची. अशा अनेक त्रुटी त्या अप्पर तहसीलदार मध्ये कार्यालयामध्ये आहेत. आता आपल्या सगळ्यांची मागणी आहे की आपल्याला तहसीलदार कार्यालय झालं पाहिजे. तसं जर नाही तशा पद्धतीचं तहसीलदार कार्यालय आपल्या इथं झालं पाहिजे. तर लोकप्रतिनिधी म्हणून या सगळ्या बाबीचा मी स्वतः पाठपुरावा करतोय. काही चिंता करू नका. आता गोंदीत अप्पर तहसीलदारचा जो विषय पुढे आलाय तो काही 8-15 दिवसात आला नव्हता. 2023 ला विधान परिषदेचा आमदार असताना मी पत्र दिलं होतं. तेव्हा एक बैठक पण झाली होती माननीय महसूल मंत्री महोदयांच्याकडे. त्याच्या पेपरला बातम्या पण छापून आल्या होत्या. तेव्हा मला कोणीच बोलवलं नाही. त्याच्यानंतर 10-20 वेळा सण राहत असेल, आपले कार्यक्रम झाले असतील, त्याच्यावरती कधीच चर्चा झाली नाही. परंतु आता त्या बैठकीच्या अनुषंगानं जेव्हा खाली पत्र आलं आणि घालून मग इथून माननीय प्राण साहेबांचा रिपोर्ट वरती गेला, ही पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. कारण यामध्ये काहीच लपवून ठेवण्यासारखं काहीच नाही. यामध्ये गोंदी अप्पर तहसीलची मागणी आल्याच्या नंतर तुमचा जो पूर्वीपासून जो प्रथा परंपरेचा वाद आहे आणि त्यामध्ये 29 गावं संघ आणि 22 गावं गोंदी. आता त्यातली 2 गावं गुलगुंजरा आणि जालियार यांनी म्हणजे आम्हाला संघ जवळ पडते, आम्हाला संघ म्हणजे 29 चे 31 गावं संघ अप्पर तहसीलदार आणि राहिलेली 20 गावं गोंदी अप्पर तहसीलदार. मला इथं कळालं की 14 गावं इकडे ठेवले, बाकीची सगळी गावं दिली. असा कुठलाही प्रकार झालेला नाही आणि कुणी असं कधी समजायचं कारण नाही. आपल्या जिल्ह्यामध्ये पलूस तालुका आहे, तिथं 35 गाव आहेत. पलूस तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये 35 गाव आहेत आणि त्यामुळं आपल्या डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून संघच्या बाबतीमध्ये चांगले निर्णय सरकार करतंय. येत्या 8-10 दिवसामध्ये संघ मधून जो आपला तलाव आहे त्याचं जे लाईनिंग करायचं काम आहे 55 कोटी रुपये सरकार देत आहे. त्याचं टेंडर या 8-15 दिवसामध्ये होईल. मागे जो माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषित केलेला 16,1100 कोटीचा प्रोजेक्ट आहे ते टेंडरवरती आलंय. ते या 15 दिवसामध्ये टेंडर होईल. भूर नदीचे मुचंडीमध्ये उगम होऊन
आपल्या संघ मार्गे खाली करंजी मार्गे मिळवणगी इकडं गोडगी मार्गे जी खाली जाते सोलंकीकडे, तर त्यासाठी काही बॅरेजेस झालेले आहेत. राहिलेले बॅरेजेस करण्याचा प्रस्ताव आता आम्ही दिलाय. म्हणजे जेव्हा म्हैसाळ विस्तारित योजनेचं पाणी येईल तेव्हा ते पाणी आपल्याकडे साठवून ठेवण्याची पण व्यवस्था पाहिजे. आणि त्यामुळे संघ परिसरामध्ये तशा पद्धतीचे बॅरेजेस जिथं कुठं आहेत सूचना दिलेल्या आहेत ते पण आता आपल्याला काही दिवसामध्ये मंजूर होत आहेत. आणि त्यामुळं संघ हा आपल्या तालुक्यातलं महत्वाचं गाव आहे. जी मोठी गाव आहेत जत तालुक्यामध्ये, जत नंतर संघ आहे, उमदी आहे, तिकडं मालगाड आहे, पश्चिम भागामध्ये डबळापूर सारखं मोठं गाव आहे, इकडं बिळूर सारखं मोठं गाव आहे, इकडं बनाडी असेल, शेगाव असेल, आपल्या तालुक्यातली ही सगळी मोठी गाव आहेत. तर या सगळ्या गावांच्या दृष्टिकोनातून सरकारकडून जे अपेक्षित आहे ते आपण नक्की करतोय. तुमच्या ज्या उपोषणकर्त्याच्या भावना आहेत की संघला तहसील कार्यालय झालं पाहिजे, संघला सगळी कार्यालय आपल्या इथं झाली पाहिजे, तर ही आपली जी मागणी आहे ती मागणी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या पर्यंत पोहोचवतोय. मी इथं अगोदरच मी त्रिविभाजन करण्याच्या विषयामध्ये भूमिका मांडली होती. आता तुम्ही इकडे करू नका तिकडं करू नका, माझी विनंती आहे तुम्हाला. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात येऊन आमची मागणी असते, त्या गावात आमची मागणी आहे, त्या गावात मागणी आहे, आपण त्याला नाकारू शकत नाही. परंतु संघचं नुकसान होणार नाही याची सर्व काळजी लोकप्रतिनिधी म्हणून मी घेईन. तुम्ही काही चिंता करू नका. आज जे संघ आहे त्यामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात बदल झालेला दिसेल. पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात इथं उपलब्ध केल्या जातील आणि जी कार्यालय इथं होणं अपेक्षित आहे त्या सर्व कार्यालयांच्या बाबतचा पाठपुरावा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे आम्ही करतोय आणि त्याच्यामध्ये आपल्याला नक्की यश येईल. आपण सगळेजण एकत्रितपणे संघटितपणे आपण सगळेजण पुढे जाऊ आणि त्या दृष्टिकोनातून सरकारकडून संघला काहीतरी वेगळं महत्व आलं पाहिजे या पद्धतीनं आपण भूमिका घेऊ. आज जे उपोषणकर्ते 5 दिवसापासून बसलेले आहेत त्यांची भावना या शहराच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून आणि परिसरातल्या लोकांना एक चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्या या दृष्टिकोनातून झालेले आहे. तर आम्ही तशा पद्धतीचा त्यांचं जे उपोषण आहे त्या उपोषणाच्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करू. आता दुसरा विषय आला की उंदीला एमआयडीसी झाली. आता एमआयडीसीचा विषय जेव्हा पुढे आला तेव्हा 2000 एकर जमीन एका ठिकाणी पाहिजे होती. अनेक गावातल्या लोकांना निरोप दिला की 2000 एकर जमीन एका ठिकाणी आणि सगळ्या शेतकऱ्यांची संमती पाहिजे. तर उंदीच्या लोकांनी एकाच बैठकीमध्ये संमती दिली 2000 एकराला, ती आम्ही स्वीकारली, ती मागणी केली. तुम्ही तुमच्या परिसरामध्ये असे काही शेतकरी तयार असतील आपण वेगळा एखादा प्रोजेक्ट राहू शकतो ना. आता एक कंपनी आमच्याकडे आहे असे की 500 एकर जागा मागते, एका जागेवरती एक 4-5 हजार लोकांना काम मिळेल. तुम्ही त्या तशा पद्धतीनं तसा पाठपुरावा मी स्वतः करतो ना. उंदीला गोष्ट आपण प्रस्तावित केलाय, इकडे करू ना. तुम्ही मागा त्यामध्ये कुठं जर आम्ही कमी पडलो तर अजिबात नाही. उंदी आणि संघ यामध्ये दुजाभाव करण्याचा अजिबात प्रयत्न नाही. जितकं प्रेम उंदीवरती आहे तितकंच प्रेम संघवरती आहे. त्यामुळं कुठलीही अडचण कसलीही अडचण आपल्या संघच्या बाबतीमध्ये येणार नाही. कृपया कोणीही गैरसमज करू नये. आणि तुम्हाला काय आणखी सूचना असतील हे करणं अपेक्षित. आपण आता रेशीम उद्योग केंद्राचा एक प्रशिक्षण केंद्र संघसाठी प्रस्तावित केलंय. तुम्ही काही मागणी केलेली नव्हती ना की बाबा इथं तुम्ही रेशीम प्रशिक्षण केंद्र करा. तर आता तुम्ही उद्या जरी आता कुणी गेला मुंबईला आणि वस्त्रोद्योग खात्याच्या मंत्री महोदयाला तुम्ही भेटला की असा असा गोपीचंद पळकरांनी आमचा प्रस्ताव दिलाय का तुमच्याकडे की एक रेशीम प्रशिक्षण केंद्र उंदीला व्हावं. आता आपल्याला अडचण असे की जागा फक्त आपल्याला 18 एकर आहे, आणखी जागा आपल्याला लागणार आहे. हे सगळ्या जर आपल्याला रचना करायचं म्हटलं तर जागेची प्रचंड मोठी अडचण आपल्याकडे राखी आहे. आता इकडं म्हैसाळची जलसंपदाची मोठी जागा आपल्याकडे आहे, ती सोडून दुसरी जी 11 एकर जागा आहे. तर अशा जागा आपल्याला पुढच्या सगळ्या कामामध्ये लागतील. तर आपण सगळेजण बसून गट गट पक्ष पार्ट्या तर चालू राहतात, परंतु संघ आणि संघ परिसराचं डेव्हलपमेंट करण्याच्या दृष्टिकोनातून आपण जर सगळेजण प्रयत्न करूया. मी आता परवा देवभूमीची एक लक्षवेधी सभागृहामध्ये आणली होती. त्यामध्ये आपलं लायावा देवीचं मंदिर आहे आपल्या परिसरातलं. आता लायावा देवीच्या अडचणीत आहे की तर लायावा देवीच्या मंदिराला जागाच नाही. आता सरकारकडे आम्ही आराखडा तयार करतोय. जी 30-32 मंदिरं आणि 5-6 मठ आहेत, आपला संघचा मठ त्यामध्ये आहे. तर या सगळ्यांचा एकत्रित आराखडा तयार करून राज्य सरकारनं देवभूमी म्हणून जतला घोषित करावं आणि देवभूमी जत साठी एक वेगळं पॅकेज द्यावं अशी एक मागणी आम्ही राज्य सरकारने केलेली आहे. तर त्याबाबत राज्य सरकार सुद्धा चांगला आणि सकारात्मक विचार करतोय. तर संघच्या दृष्टिकोनातून ज्या काही तुमच्या भावना आहेत त्या भावना पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून
आम्ही स्वतः प्रयत्न करतोय, त्याबद्दल तुम्ही अजिबात चिंता करू नका. लोकांनी पण गैरसमज करण्याची आवश्यकता नाही. आणि जे आपले आंदोलनकर्ते आहेत त्यांना माझी विनंती आहे, तुम्ही मला बोला ना. मागे तुम्ही जे निवेदन दिलं इथं गावात आल्याच्या नंतर, त्या सगळं निवेदन जसे तसं मी सरकारकडे दिलंय. आता आचारसंहिता आहे, आणखी महिना दीड महिना आचारसंहिता चालेल. जिल्हा परिषदची आचारसंहिता होईपर्यंत आता कुठलाच निर्णय राज्य सरकारकडून होणार नाही. पण पुढे ज्या पद्धतीनं आपल्याला निर्णय सरकारकडून करून घ्यायचे आहेत, माननीय महसूल मंत्री महोदयांच्याकडे तुमची एक बैठक संघ आणि संघ परिसरातल्या लोकांची आपण आचारसंहितेच्या पूर्वी लावता आली. मी उद्या विचारून घेतो माननीय मंत्री महोदयांना, जर त्यांनी वेळ दिला ह्या आठवड्यात आपण ह्या आठवड्यात बैठक लावू. ह्या आठवड्यात नाही जर वेळ मिळाला तर पुढच्या आठवड्यात बैठक लावू. तुमच्या भावना जशाच्या तशा तुम्हाला व्यक्त करण्याची संधी माननीय मंत्री महोदयांच्या समोर देतो. तुम्ही तिथं तुमची भूमिका मांडा, काही तुम्हाला कुठली अडचण येणार नाही. आणि अजिबात चिंताग्रस्त राहू नका, एवढी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे. उपोषण करते गेल्या 5 दिवसापासून या गावासाठी आणि परिसरातल्या लोकांच्यासाठी उपोषणाला बसलेले, त्यांना मी विनंती तुमच्या सर्वांच्या वतीने करतो. आता मंत्री महोदय आंबेडकर साहेब पण त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवरून बोलणार आहेत, तर आंबेडकर साहेबांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी उपोषण सोडावं. परंतु तुम्ही ज्या भावना या परिसरातल्या लोकांच्या संदर्भात मांडलेल्या आहेत, त्या भावना मी नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. राजकीय दृष्ट्या काही लोक बोलतात, आता काल इथं स्टेजवरती माझ्या नावाची 1 वर्ष झालं मी आमदार होतो, मग तुम्ही इथं काय केल्या? एवढे वर्ष तुम्ही आमदार होता, हे काय व्यासपीठ राजकारणाचं व्यासपीठ आहे काय? आमदाराच्या नावाने तुम्ही, मी आता मला 23 तारखेला 1 वर्ष पूर्ण झालं, मग तुम्ही का नाही सुविधा दिल्या इतक्या लोकांना? का नाही तुम्ही इतक्या लोकांना विचार केला? मला राजकारणामध्ये अजिबात जायचं नाही. हे उपोषणाचं ठिकाण आहे, हे काय राजकारणाचं ठिकाण नाही आहे. इथं तुम्ही ज्या पद्धतीनं भूमिका घेताय लोक, आणि तुम्ही मला जाब विचारा ना, तुम्ही मला मतदान दिलंय, तुम्ही मला निवडून दिलंय, तुमचा तो अधिकार आहे. आणि माझं कर्तव्य आहे की संघचा पूर्ण परिसर डेव्हलप करणं, त्यासाठी आंदोलन करण्याची आवश्यकता अजिबात नाही, असं माझं मत आहे. आणि त्यामुळे जिथं कुठं मी चुकेल तिथं तुम्ही मला सांगा, तो तुमचा अधिकार आहे. आणि या संपूर्ण जर तालुक्याचा संपूर्ण कायापालट करणं ही माझी प्राथमिकता आहे, ही माझी जबाबदारी आहे, हे माझं कर्तव्य आहे. आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, हे कर्तव्य मी 100% पूर्ण करणार आहे. 1 वर्षापूर्वी मला आमदार करण्यापूर्वीची जगची परिस्थिती आणि 2029 ची परिस्थिती यामध्ये जमीन आसमानचा फरक असणार. आणि त्यासाठी माझे मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात मी काम करतोय. एक ना एक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक क्षण जगच्यासाठी आम्हाला काय मिळतंय का, याच्यासाठीच आमचा प्रयत्न सुरू आहे. दुसरा आमचा कुठला प्रयत्न नाही. जत तालुक्याला काय मिळतंय, जत मधल्या गावाला काय मिळतंय, जत मधल्या मोठ्या शहरांना काय मिळतंय. आता दुसरा प्रस्ताव मी दिला, संघ शहर डेव्हलप करायचं असेल तर तुम्हाला करोड रुपयाचा निधी पाहिजे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून तुम्ही निधी देऊ शकत नाही तुम्हाला. आणि म्हणून मागच्या 4 महिन्यापूर्वी उंदी, संघ आणि बिळूर ही 3 गावं लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून नगरपंचायत होऊ शकतात. मी सरकारकडे मागणी केली आहे. मी इथल्या सरपंच महोदयाला पण निरोप पाठवला होता, तुम्ही आम्हाला ठराव द्या की संघ आपण नगर पंचायत करूया, की जेणेकरून शेकडो कोटी रुपयाचा निधी मी तुम्हाला आणून देऊ शकतो. आमदार म्हणून मी 1 कोटी देईल, पण जेव्हा नगर पंचायत संघ होईल तेव्हा तुम्हाला शेकडो कोटी रुपये मी देऊ शकतो. आणि 100 कोटी रुपये जर जत शहराला, आपल्या संघ शहराला आले तर सगळा संपूर्ण कायापालट होऊ शकतो. वाड्यावरती रस्ते होऊ शकतात, गटारी होऊ शकतात, तुम्ही ज्या मागण्या करताय सगळ्या मागण्या पूर्ण होऊ शकतात ना. आणि त्याला पर्याय नगर विकास खात्याच्या माध्यमातून नगर पंचायत संघ करणं, याच्यावरती पण तुम्ही सगळे विचार करा. आज जत शहरामध्ये शेकडो कोटी रुपयाचा निधी आपण का आणू शकलो? कारण नगर विकासच्या माध्यमातून एवढा मोठा निधी आणू शकतोय आपण. जतला 80 कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना आली, का आली? नगर विकास खातं, नगर विकास खात्याला पैसे आहेत. गेल्या वर्षी 50,000 कोटी रुपये केंद्र सरकारला दिले ही शहरं सगळी डेव्हलपमेंट करण्यासाठी. गावामध्ये एखाद्या ग्रामपंचायतला आपण 5-50 लाख रुपये द्यायचं म्हणलं तर मुश्किल होतं. परंतु नगरपंचायत, नगर परिषद आणि नगरपालिकांना शेकडो कोटी रुपयाचा निधी आपण आणू शकतो. आता 10 कोटी रुपये आपण नगरपंचायतची इमारत बांधण्यासाठी आणले. एखाद्या गावची ग्रामपंचायत बांधायला सरकार देतोय 20 लाख रुपये, 25 लाख रुपये. 25 लाखात कशी ग्रामपंचायतची इमारत होणार? संघ सारखं मोठं गाव असेल समजा, तिथं तुमचे सदस्य जर 15-17 असतील आणि 20 लाखाची ग्रामपंचायत बांधली तर कसं होणार? हे जर नगरपंचायत असेल 5-10 कोटी रुपये आपण इमारतीला देऊ शकतो. रस्त्यासाठी आता जत शहराचा 150 कोटीचा आराखडा तयार केलाय. नगरपंचायत संघ झाल्याच्या नंतर आपण तसा आराखडा करू शकतो ना. पूर्ण संघ आणि संघ परिसराच्या सगळ्या वस्त्या यांचं आपण डेव्हलपमेंट करू शकतो. आणि म्हणून 3 प्रस्ताव नव्यानं नगर पंचायत होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही दिलेले आहेत. उंदी ग्रामपंचायतनं आम्हाला पत्र दिलंय
बिरूड ग्रामपंचायत आम्हाला पत्र दिलंय. संघच्या सरपंचांना आणि इथल्या सगळ्या पार्टीच्या प्रमुखांना विनंती करतोय की तुम्ही सगळे बसून नगर पंचायत करण्याच्या बाबत संघ गावातल्या लोकांची भूमिका काय आहे याच्यावरती पण तुम्ही विचार करा. आणि जर तुमची भूमिका ठरली की नगर पंचायत संघ करण्यासाठी आमची काही हरकत नाही तर तुम्ही तसा प्रस्ताव आम्हाला द्या. म्हणजे तिन्ही प्रस्ताव आपण एकाच वेळेस मंजूर करू. दुसरी गावं लोकसंख्येच्या निकषामध्ये बसत नाहीत. तुम्ही म्हणा दुसरी आणि मोठी गावाची तुम्ही नावं घेतली तर ते लोकसंख्येच्या निकषात बसत नाहीत. ही 3 गावं लोकसंख्येच्या निकषात बसतायत. आणि जर मग आपल्याला शहराचा संपूर्ण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून नगर विकास खात्याच्या माध्यमातून आपल्याला चांगले पैसे मिळू शकतात, चांगला निधी मिळू शकतो, याचाही विचार आपल्या संघ गावातल्या सगळ्या मंडळींनी करावा अशी मी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती करतो. उपोषणकर्त्यांना विनंती करतो की तुम्ही आता गेले 5 दिवस संघ गावाच्या साठी तुम्ही लढलाय, उपाशी राहिलाय. 1 दिवस उपाशी राहणं सुद्धा अत्यंत कठीण जातं. 2 तास जरी आपण उशिरा जेवलो तर आपली चिडचिड होते. तुम्ही गावासाठी 5 दिवस बसलाय तर या सगळ्या तुमच्या कामाचा लोक नक्की लक्षात ठेवतील. आणि आम्ही तुमच्या या सगळ्या मागण्यांचा पाठपुरावा मंत्रालय स्तरावरती माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आम्ही करू एवढंच या निमित्तानं बोलतो. आणि तुम्ही सर्वजण या सगळ्या आंदोलनामध्ये सर्व पार्टीचे लोक सगळे Press the bell icon on the YouTube app and never miss another update.